कुठेतरी फॉर्मच्या टॉपला श्री किंवा ओम किंवा काहीतरी जे तुम्हाला, जो देव तुम्हाला समजतो त्या देवाचं नाव लिहा, किंवा काही जसं तुम्हाला वाटते तुमच्या कुळदेवतेचं नाव लिहायचं असेल तर कुळदेवतेचं नाव लिहा. तुमच्या बिझनेसचा प्लॅन आपण करायला चालू तर कुळदेवता स्मरण किंवा कुळदेवतेला वंदन करून आपण स्टार्ट करूया. तुम्ही तुमचा वेळ घ्या आणि लिहायला स्टार्ट करा. पहिला जो पॉइंट आहे तो मला तुम्हाला एक्सप्लेन करण्याची गरज नाहीये. पहिले 3 पॉइंट फटाफट लिहून घ्या. तुमचं स्वतःचं नाव, तुमच्या बिझनेसचं नाव आणि बिझनेसची कॅटेगरी. बिझनेसचं नाव कोणतं लिहू सर? जर नेक्स्ट इयर मध्ये बिझनेसचं नाव चेंज करणार असाल, आपण कशासाठी लिहितो हे सगळं? नेक्स्ट इयर साठी. जर नाव चेंज करणार असाल तर जे चेंज नाव असेल ते लिहा. अजून क्लॅरिटी नसेल काय नाव ठेवायचंय तर आता जे एक्झिस्टिंग नाव आहे ते लिहायचंय. तुम्हाला तुमची बिझनेस कॅटेगरी पण माहिती असायला पाहिजे आणि तुमची इंडस्ट्री पण माहिती असायला पाहिजे. जर कन्फ्युजन असेल तर माईक तुमच्याकडे, मला प्रश्न विचारायचा आहे. बिझनेस कॅटेगरी तुम्हाला माहिती असायला पाहिजे. तुमची कॅटेगरी काय, एक्झॅक्ट तुमची कॅटेगरी कशामध्ये पडते. जसं माझी आता बिझनेस कोचिंग मध्ये येते आणि मी सर्व्हिस सेक्टरशी बिलॉंग करतो, प्रोफेशनल सेक्टरशी बिलॉंग करतो. तशी तुम्हाला कॅटेगरी तुमची माहिती असायला पाहिजे. मॅन्युफॅक्चरिंग, ट्रेडिंग, ॲग्रिकल्चर ही झाली इंडस्ट्री. त्याच्यामध्ये कॅटेगरी काय आहे तुमची, ती कॅटेगरी तुम्हाला क्लिअर असायला पाहिजे. नसेल तुम्हाला काही क्लॅरिटी तर प्लीज मला विचारायचं आहे. पहिले 3 पॉइंट झालेले तुम्हाला. हा एका बिझनेससाठी एक फॉर्म सर. आज हा एक प्रश्न आहे की माझे जर 3 बिझनेस असतील तर काय करू. हा जो फॉर्म आहे हा एका बिझनेसचा आहे. मग तुम्ही तुमचे जर 2 बिझनेस असतील तर 2 फॉर्म घ्या. पण तुमचा बिझनेस सुरू करून तुम्हाला किती वर्ष झाले तर तुमचा अनुभवाचा पिरियड जो आहे तो तुम्ही प्लीज लिहा. प्रत्येकाने स्वतःचा पिरियड लिहा की तुम्हाला हा बिझनेस, ज्या बिझनेसच्या विषयी तुम्ही लिहिताय, कोणता बिझनेस ज्या वरती 3 आयटम लिहिलेले आहेत त्याच्याविषयी, तो बिझनेस चालू करून तुम्हाला किती वर्ष झाले.